रेल्वे प्रशासनाने धोरणात्मक भूमिका घेतल्याने परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांना उभे राहण्यास मज्जाव केला। त्यांनी ड्रॉप इन व ड्रॉप आउट अशी भूमिका घ्यावी अशी रेल्वे प्रशासनाची अट आहे। या विरोधात सोमवार रोजी सकाळी रिक्षा टॅक्सी चालक एकवटले। आपल्या रोजीरोटीसाठी त्यांनी दाद मागितली। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, गणेश धात्रक, सादिक पठाण, संदीप नरवडे, रवींद्र निकम यासह मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे, आरपीएफ निरीक्षक एसके देशवाल, रेल्वे पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, रेल्वे मुख्य वाणिज्य खंड निरीक्षक विवेक भालेराव आदी मान्यवरांनी रिक्षा व टॅक्सी चालकांशी चर्चा केली। आगामी 4 ते 5 दिवसात चालकांचे शिष्टमंडळ भुसावळ येथे जाणार असून विभागीय व्यवस्थापकांकडून याबाबतचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। रिक्षा व टॅक्सी मिळून किमान 100 जणांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे। गेल्या 15 दिवसांपासून रिक्षा व टॅक्सी चालकांना रेल्वे प्रशासनाने अटकाव करण्यास सुरुवात केली होती। याबाबत टॅक्सी चालकांनी शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांची चर्चा केल्यानंतर यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मार्ग काढण्याकरता राजकीय पक्षांचे नेते, पोलीस अधिकारी, रेल्वे प्रशासन अधिकारी एकत्र जमून टॅक्सी रिक्षा चालकांशी चर्चा केली। त्यातून स्थानक परिसरात टॅक्सी रिक्षांनी गर्दी न करता भुसावळ व्यवस्थापकांशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले। नगराध्यक्ष योगेश पाटील, प्रवीण नाईक, गणेश धात्रक हे खासदार भास्करराव भगरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड।